तेलाचा वापर न करता बनवा रेशनच्या तांदळाची पांढरी शुभ्र चौपट फुलणारी कुरडई। नमस्कार मैत्रिणींनो, प्रियांकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। ही तांदळाची कुरडई बघा किती छान फुललेली आहे। तळल्यानंतर ती दुप्पट चौपट फुलते। ह्यासाठी मी जराही तांदूळ भिजवलेला नाहीये। तसेच रेशनच्या तांदळापासून मी ही कुरडई बनवलेली आहे। ह्या कुरडया बनवायला फार सोप्या आहेत। तसेच ह्या बनवायला अजिबात वेळ लागत नाही। पटकन व कमी कष्टात बनतात। तसेच चवीलाही खूप चविष्ट व खुसखुशीत लागतात। तसेच ह्या कुरडई वर्षभर हवाबंद डब्यामध्ये टिकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाची कुरडई बनवण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण हे तांदळाचे पीठ कसे बनवायचे ते पाहूया। त्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही दुसरा घेऊ शकता। सर्वात आधी मी येथे तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला व तांदळामधील सर्व एक्स्ट्रा पाणी काढून लगेच पंख्याखाली हा धुतलेला तांदूळ 4 ते 5 तास सुकवून घेतलेला आहे। लक्षात ठेवा, तांदूळ हा सावलीमध्ये सुकवून घ्यायचा, उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही। तसेच ही कुरडई बनवण्यासाठी तांदूळ भिजवायची अजिबात गरज नाही लागत। तांदूळ सुकला की लगेच गिरणीमधून त्याची बारीक पिट्टी तयार करून आणायची। अशा प्रकारे मी येथे तांदळाचे पीठ बनवून घेतलेले आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे तांदळाचे पीठ काढून घेतलेले आहे। आता ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी पाणी मी पिठामध्ये घालून घेत आहे। आता घातलेले पाण्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। पिठामध्ये जर काही गाठी झाल्या असतील तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या। तांदळाच्या कुरडई बनवताना तांदळाचे पीठ असेच खाली व्यवस्थित भिजवून घ्यायचे, म्हणजे पीठ शिजताना त्याच्या गुठळ्या बनत नाहीत। तुम्ही बघू शकता पीठ एकसारखे मिक्स झालेले आहे। ह्यामध्ये अजिबात गुठळी दिसत नाहीये। पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे मी येथे 1 वाटी तांदळाच्या पिठाला 2 वाटी पाणी वापरलेले आहे। आता मी येथे एक जाड अशी कढई घेतलेली आहे। कढई गरम झाल्यावर मी ह्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेले आहे। ह्या पाण्यामध्येच मी चवीनुसार मीठ व पाव चमचा पापडखार घातलेला आहे। जर तुमच्याजवळ पापडखार असेल तर घाला, नसेल तर नाही पण घातला तर चालतो। पण पापडखार घातल्यामुळे कुरडई छान फुलते व खुसखुशीत तयार होते। घातलेले मीठ व पापडखार मिक्स करून घेऊयात। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एका हाताने तांदळाचे मिश्रण ओतायचे आणि दुसऱ्या हाताने हे पीठ लाटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच हटून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम येथे मंदच ठेवायची आहे व मध्यम आचेवर सतत ढवळत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हलवायचे, थांबायचे नाही, एकसारखे हलवत राहायचे। आता हे पातळ वाटत असले तर नंतर ते घट्ट बनते। ह्या ठिकाणी साधारण मी 5 मिनिटे मिश्रण असे हलवलेले आहे। तुम्ही बघू शकता त्याला थोडासा घट्टपणा यायला लागलेला आहे। हे सतत एकसारखे हलवत राहिल्यास ह्यामध्ये अजिबात गुठळ्या बनत नाहीत। साधारण 8 ते 10 मिनिटे झालेले आहेत। मी हे एकसारखे हलवत राहिलेले आहे। पीठ आता छान घट्ट झालेले आहे। हे पीठ छान घट्ट झाल्यावर ते व्यवस्थित शिजण्यासाठी मी कढईच्या खाली तवा ठेवलेला आहे व तव्यावर कढई ठेवून घ्यायची। असे केल्यामुळे पीठ कढईच्या बुडाला चिटकत नाही। मी आता पिठाला पाण्याचा असा हात लावून त्याला व्यवस्थित दाबून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेत आहे। हे पीठ मी आता साधारण 7 ते 10 मिनिटे शिजवून घेत आहे। पीठ शिजवून घेताना त्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचे व परत पाण्याचा हात लावून झाकण ठेवून घ्यायचे। असे केल्यामुळे पीठ व्यवस्थित शिजते। आता साधारण 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही बघू शकता पिठाला चकाकी आलेली आहे, तसेच ते छान घट्ट बनलेले आहे। आता ते शिजले आहे की नाही हे पाहूया। त्यासाठी हाताला पाणी लावून थोडेसे पीठ घ्यायचे व ते हाताने गोळा करून पाहायचे। पीठ हाताला चिटकले नाही तर समजायचे की पीठ व्यवस्थित शिजले गेलेले आहे। हे पीठ शिजवण्यासाठी साधारण मला 25 ते 27 मिनिटे लागलेली आहेत। आता मी याच्या कुरडया घालून घेणार आहे। त्यासाठी असा सोऱ्या घ्यायचा व त्याला मध्यम आकाराचे होल असणारी चकती लावून घ्यायची व उलटण्याच्या किंवा पळीच्या साहाय्याने सोऱ्यामध्ये पीठ दाबून भरून घ्यायचे। त्यामध्ये हवा राहता कामा नये। येथे आपल्याला गरमागरम पिठाच्या कुरडया सोडायच्या आहेत। त्यामुळे कुरडया करताना सोऱ्या भाजू शकतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सोऱ्याच्या भोवती असा रुमाल गुंडाळून घेऊ शकता। असा रुमाल गुंडाळून घेऊन कुरडया सोडून घ्यायच्या
बघा किती छान कुरडया दिसतायत, गोल गोल व पांढऱ्या शुभ्र। अशा प्रकारे मी येथे सर्व पिठाच्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत। आता ह्या कुरडया उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत। कुरडईची एक बाजू सुकल्यावर ती अशी पलटी करून घ्यायची व दुसऱ्या बाजूनेही ती सुकवून घ्यायची। चला तर कुरडया 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेऊयात। बघा मी येथे कुरडया 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत। कुरडया बघा किती छान झालेल्या आहेत। तुम्ही त्याची साईजही बघून घ्या। आता तुम्हाला मी ते कुरडया तळून दाखवते। कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे। तुम्ही बघू शकता कुरडई तेलात टाकल्याबरोबर 2 ते 3 पट फुलू लागलेली आहे। कुरडईची साईज केवढी होती व तळल्यावर कुरडई केवढी दिसते तुम्ही बघू शकता। अगदी कुरडई मस्त तयार झालेली आहे। ह्या कुरडया करायला अजिबात वेळ लागत नाही। मस्त परफेक्ट कुरडया तयार आहेत। कुरडईची साईज केवढी होती बघा व तळल्यावरती केवढी झालेली आहे। मी तुम्हाला कुरडई तोडून दाखवते। बघा किती कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।